कोल्हापूर शहराची हद्दवाढ आता झालीच पाहिजे, त्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना गनिमी काव्यानं घेराव घालण्याचा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय। तसंच सोमवारी दुपारी खासदार शाहू महाराज यांच्याशी हद्दवाढीच्या विषयावर निर्णायक चर्चा केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका येत्या 4 महिन्यात होऊ घातल्या आहेत। निवडणुकीपूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती आग्रही आहे। त्यासाठी दर आठवड्याला समिती सदस्यांच्या बैठका होत आहेत। आज माजी महापौर आर.के. पवार यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीची बैठक झाली। कोणत्याही परिस्थितीत महापालिका निवडणूक होण्यापूर्वी शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, अन्यथा पुन्हा हा प्रश्न रेंगाळणार। त्यामुळे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांना गनिमी काव्यानं घेराव घालूनच हा विषय संपवला जाईल असं कृती समितीचे निमंत्रक बाबा इंदुलकर यांनी जाहीर केलं। तसंच खासदार शाहू छत्रपती यांची सोमवारी दुपारी हद्दवाढीबाबत भेट घेऊन निर्णायक चर्चा केली जाईल असंही इंदुलकर यांनी सांगितलं। यावेळी माजी नगरसेवक अनिल कदम, बाबा पार्टे, अशोक भंडारे, संदीप देसाई, संपतराव पाटील, किशोर घाटगे यांची भाषणं झाली। बैठकीला सचिन बांदिवडेकर, अनिल घाटगे, सुनील देसाई, राजू जाधव यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते। दरम्यान कृती समितीचे सदस्य दिलीप देसाई यांनी 23 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। नामदार अजित पवार कोल्हापूरच्या हद्दवाढीसंबंधी ठोस भूमिका घेतील असा विश्वास दिलीप देसाई यांनी व्यक्त केला।